पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। कैलास के प्रभु नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण हार प्रभु बार बार हो। कैलास के नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण हार प्रभु बार बार जे चातुर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिला। नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगाच्या पाठीवर असणारे तीन जगद्गुरु ते म्हणजे कृष्ण म्हणजे जगद्गुरु, दुसरे असणारे जगद्गुरु ते म्हणजे भगवान परमात्मा श्रीकृष्ण आणि तिसऱ्या क्रमांकाचे असणारे जगद्गुरु ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय। आणि या तुकोबारायांचा नामपर असणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठाला विठाला आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग नामपर आहे आणि या कीर्तन रूपी सेवेकरता नामपर निवडलेला अभंग का निवडावा आणि का कीर्तनकारांनी या सप्ताहाच्या सुरुवातीला नामपर अभंग का घ्यावा, तर जसं पाहिलं तर मंदिराचं काम आपण करत असलो आणि मंदिराचं काम करत असल्यानंतर जसं मंदिरावरती कळस बसल्यानंतर मंदिराचं काम पूर्ण होऊ शकत नाही। जसं एखादा समुद्र आहे, जसा एका समुद्र आहे पण समुद्रामध्ये गेल्यानंतर तुम्ही बघितलं तर समुद्रामध्ये काय असतं, पाणी, पण कसं असतं खारं, मग तिथं न्यायला काय लागतं, प्यायचं पाणी। जसं एखाद्या समुद्रामध्ये गेल्यानंतर ते पाणी आपण पिऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला काय न्यावं लागतं, प्यायचं पाणी। कसं गोड पाणी जसं न्यावं लागतं तसं एखादा सूर्य असा देदीप्यमान आहे, त्याचा प्रकाश भरपूर आहे, पण तेव्हा आपण घरात ठेवू शकतो का, नाही। त्याची उष्णतेची आपल्याला गरज आहे, पण कशी आहे ती, भौतिक दृष्ट्या आहे की लौकिक दृष्ट्या, कशी आहे, भौतिक दृष्ट्या आपल्याला तिची गरज आहे। तसं या सप्ताहामध्ये जर आपण नामपर अभंग घेतला नाही तर सप्ताह फलरूप होऊ शकत नाही। त्याचं कारण काय, आरंभी आवडे आले आले नाम आणि तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम। आणि म्हणून नामपर अभंग निवडण्याचं काम फक्त कसं आहे, भगवंताच्या नामाने जे काम तुम्ही करता ते कोणतंही काम असो पण भगवान परमात्म्याच्या नावाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही। आणि जसं
तुम्हाला सांगितलं जसं मंदिरावर कळस चढवल्यानंतर मंदिराचं काम पूर्ण होतं, तसं सप्ताहामध्ये नामपर अभंग घेतल्यानंतर सप्ताहाचं काय होतं, फळ भेटतं. विढाला विढाला. म्हणून या ठिकाणी नामपर अभंग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा यांचा निवडला आहे. आणि जगद्गुरु सारखे या ठिकाणी संत होणे नाही. जसं माऊलीनंतर या ठिकाणी जगामध्ये संजीवन समाधी कोणाची नाही, सूर्यानंतर तेजस्विता कोणाची नाही, कर्णानंतर औदार्यता कोणाची नाही, मेघानंतर उदरताही कोणाची नाही. मेघानंतर इतकी उदरता कोणामध्ये आहे का? एवढं पाणी पण कधी रुपये घेतला का? मग मेघानंतर उदरताही कोणाची नाही. कृष्णानंतर विचार कोणाची नाही, रामानंतर आचरण कोणाचं नाही. तसं या जगाच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबा यासारखा संत या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. कारण जगद्गुरु आहेत, माऊली आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज माऊली आहेत, जगाचे आहेत. पण जगद्गुरु नंतर या तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत. या जगद्गुरु तुकाराम महाराजांनंतर वैकुंठ गमन या ठिकाणी करणार आज पर्यंत देखील कोणी मनुष्य जन्माला आला नाही. विढाला विढाला. आणि असे असणारे थोर संत जगद्गुरु तुकोबा आणि त्यांचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता आपण निवडलेला आहे. असो या ठिकाणी करुणालय भगवंत आणि या पंढरीश पांडुरंगाच्या परमात्म्याच्या कृपेने चालू असलेला हा सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे वडुले या ठिकाणी सकल संतांच्या मांदियाळीच्या आशीर्वादाने अनेक थोर साधू संत या शेवगाव तालुक्यामध्ये होऊन गेले असणारे श्री वैकुंठ वासी हरिभक्तपारायण तुकाराम बाबा असतील, कारभारी महाराज असतील, तसेच अनेक थोर साधू संतांची तुम्हाला संगती लाभलेली आहे. तसं पाहिलं तर मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या सप्त्याकरता भरपूर मोठ्या व्यक्तीचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. श्री आमच्या गुरुवर्य स्थानी असणारे हरिभक्तपारायण उद्धवजी महाराज सबलस हे खूप वारकरीनिष्ठ एक जीवन आहे आणि त्यांचं या ठिकाणी आशीर्वाद आहेत, मार्गदर्शन आहेत. त्यांच्याच नंतर त्यांच्या मागे त्यांच्या या संप्रदायाची जी असेल धुरा चालवणारे श्री हरिभक्तपारायण ज्ञानेश्वर महाराज सबलस त्यांचे सुपुत्र आहेत. ते देखील चांगलं कार्य या ठिकाणी करतात, समाजसेवा या ठिकाणी करतात. एखादं धार्मिक कार्य असेल, अनेक कोणते कार्य असतील त्या कार्यामध्ये त्यांचा भरपूर सहभाग आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे ते कीर्तनकार प्रवचनकार देखील आहेत. आणि खरं तर पाहिलं तर अनेक साधू संतांची तुम्हाला या ठिकाणी संगती लाभलेली आहे. साधू संतांचे आशीर्वाद तुम्हाला या सप्ताहासाठी आहेत. म्हणून हा चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा पहिल्या दिवशी सेवा या ठिकाणी माझ्या वाट्याला आली की आदरणीय श्री गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज सबलस यांच्या मार्फत जी या ठिकाणी मला येण्याचा योग आला, खरं तर त्यांचे खूप धन्यवाद मानायला पाहिजे. कारण माझ्यासारखा पामराला या ठिकाणी या संगमेश्वर महादेवाच्या समोर कीर्तन करायची सेवा त्यांच्यामुळे भेटली. खरंच त्यांना मनापासून खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण मी काय एक मोठा कीर्तनकार कुठला नाही, म्हणजे आत्ताच नवीन कीर्तन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पण या ठिकाणी या महादेवाच्या माझं अहम भाग्य समजतो की या महादेवाच्या संगमेश्वर महादेवाच्या, कारण महादेव हे काय आहे, सगळ्यात मोठे चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती, आणि चक्रवर्ती असणारे जे देव आहेत आणि त्यांच्यासमोर कीर्तन करण्याची सेवा म्हणजे ही काय सोपी नाही. आणि त्यांच्यासमोर बोलावं म्हणजे काय, म्हणजे त्यांच्यासमोर बोलता पण येणार नाही असे असणारे महादेव आणि त्यांच्या या प्रांगणामध्ये मला सेवा करण्याची संधी भेटली. आणि खरं तर त्या माऊलींचे मी मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच महाराज मंडळी असतील, कारण तुमचा माझा परिचय नाही, कारण मी वडुल्यामध्ये पाहुणे रावळे भरपूर आहेत. आता पांडव आहेत, कबड्डी आहेत, बाबर आहेत, भरपूर या ठिकाणी पाहुणे मंडळी आहेत. पण माझा तुमचा काही जास्त परिचय नाही, कारण मी आलो आहे कारण माझ्या मामाचं गाव आहे. माझ्या मामाचं गाव इथं जवळ शेवगाव आहे आणि माझं हे वडुलं पप्पाच्या मामाचं गाव आहे. आणि असणार हे पप्पाच्या मामाचं गाव म्हणल्यानंतर माझा काय एवढा परिचय नाही, पण पप्पाचा परिचय ज्यादा आहे. विढाला विढाला. मग असणार हे वडुलं गाव आणि समस्त गावकऱ्यांनी या भव्य दिव्य स्वरूपात या सप्ताहाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. खरं बघितलं तर महादेव हे अनादी काळाची मूर्ती, तुम्ही जर बघितलं महादेवाकडे ही अनादी काळापासून देवस्थान असं वाटतंय. कारण हे स्वयंभू देवस्थान आहे. असं आता बऱ्याच ठिकाणी महादेवाचे मंदिर करतात, पण महादेवाची पण नर्मदेच्या तीरावरून दगड आणून त्याची भरून घडवून या ठिकाणी त्या मंदिरात बसवतात. पण हे जे मंदिर बघितलं आणि जे महादेवाची जी लिंग बघितलं हे स्वयंभू आणि अनादी काळापासून या ठिकाणी स्थापन केलेलं, म्हणजे स्वयंभूच आहे, देखील स्थापन केल्याचा अर्थ नाही. मग असणाऱ्या या
परिसरामध्ये अनेक भाविक या ठिकाणी वडूल ग्राम असेल, बुद्रुक असेल, खुर्द असेल, सर्वच वडुलेकरांनी भरपूर भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रम कसा पण असावा. इथं गर्दीची कमी नाही, इथं वर्दीवाली माणसं जास्त लागतात. कारण वारकरीनिष्ठ जीवन या वडुल्यामध्ये जे असणारे जे पहिले मंडळी आहेत, जुने जे मंडळी आहेत ते भरपूर वारकरीनिष्ठ मंडळी आहेत. त्यांनी भरपूर जे वारकरी परंपरा टिकवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे भरपूर. आता आम्ही आमच्या सप्ताह तिकडं परमेश्वर महाराज येडशीकर म्हणून तुम्हाला नाव ऐकलं असेल, बरं त्यांच्या सानिध्यात तुम्ही या ठिकाणी राहिलेला असतात. कारण या लोळेगावमध्ये ते सप्ताह करीत होते आणि हा इथं कार्यक्रम झालेला आहे का. आणि मग त्यांच्या या आशीर्वादाने असो, कारण त्यांनीच मला या ठिकाणी त्यांच्याच फडावरच्या कार्यक्रमापासून मी कीर्तन करण्याला सुरुवात केली. आणि या ठिकाणी या वारकरी संप्रदायाकडे येण्याचं कारण म्हणजे आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी परमेश्वर महाराज येडशीकर आणि त्यांचाही तुम्हाला सहवास लाभलेला आहे. अनेक थोर साधू मंडळी या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि म्हणून तुम्ही त्यांचेच पुण्याने त्यांच्याच या आशीर्वादाने हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही साजरा करत आहात. आणि खरं तर एखादा कार्यक्रम चांगला करायचा असला की त्या ठिकाणी सगळ्यांची काय असते, सहमती असते. एकल्याच्या नो हे खेळ आणि म्हणून मेळ जमविला. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम करता. आता कार्यक्रम करायचं जर म्हणलं नुसतं मी बोलून जमत नाही. मी जर बोललो तर तुम्हाला काही कळत नाही, पण बाकीचं मध्ये तुम्हाला काय भजन असतील, प्रमाण असतील, त्याचा अनुमान काय लागणार नाही. त्यासाठी मध्ये प्रमाण द्यायला, चाली म्हणायला, अनेक ज्या कीर्तनाच्या ज्या परंपरा आहेत, चालीरीती आहेत, ते करण्याकरता या ठिकाणी संपूर्ण भजनी मंडळ या ठिकाणी संख्येने उपस्थित आहात. आता भजनी मंडळाचं नाव काय मला माहित नाही आणि सगळ्यांचा काय परिचय नाही, पण या ठिकाणी तरुण मंडळी आहेत भरपूर उपस्थित आहे. नंतर आपल्या तुळशीवाले आजी आहेत, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. नंतर आपले बाबा आहेत, बाबाचा आता संपर्क आहे देवगावमध्ये, विनेकरी बाबा आहेत. नंतर सर्वच या ठिकाणी संस्थेतील बालगोपाळ आहेत. नंतर महाराज या ठिकाणी तुमचं आता ज्यांनी सुंदर या ठिकाणी चाल धरली, सुंदर अशी चाल त्यांनी या ठिकाणी गायली. आता या वारकरी चालीत बाबा, आता ज्यानंतर ज्या आम्ही शिकलो या क्लासिकल चाली झाल्या, पण खरी वारकरी चाल मला आज ऐकायला भेटली. जर आम्ही कार्यक्रमाला कुठं जर गेलो आता बघतो तर ही अनेक चाली त्या अर्धतात त्या चालीमध्ये, पण वारकरी चाल खरंच आज बाबांमध्ये त्यांच्याकडचं एकदा जोरदार चालाय माझा. खरंच आज वारकरी चाल या ठिकाणी ऐकायला भेटली, म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. नंतर आमचं गावातलं श्रीराम भजनी मंडळ, आता मी नवीन कीर्तनकार आहे म्हणून आता संघ 2-4 जण घेऊन जावंच लागते. कारण मी जरी पडलो तर मागची तरी उचलून धरते. म्हणून असणारे सर्वजण आमचं श्रीराम भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाष मामा असतील, सोमा असेल, सोनप्पू महाराज असतील, आदरणीय तुमचं नाव काय संतोष महाराज चोपडे, ते या ठिकाणी सुंदर गायक आहेत. आणि नंतर या ठिकाणी सगळेच सांगता काय आपले सगळेच महाराज मंडळी असतील, आमचे आकाश भाऊ असतील, दीपक महाराज असतील, सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कसं असतं, जर भाजी गोड झाली तर खायला काय असते, मजा असते. जर भाजीच चांगली नसेल तर खाण्याला मजा नाही. म्हणून आज खरंच चांगली भाजी झालेली आहे आणि त्याची चव तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. सर्व वारकनिष्ठ जीवन मंडळी जगणारे या ठिकाणी सर्वच गायनाचार्य असतील, सर्वच भजनी मंडळ असणे या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर या ठिकाणी मृदुंगाची साथ अत्यंत गोड आणि वारकरी जीवन त्यांचं आदरणीय महाराज या ठिकाणी, माऊली महाराज या ठिकाणी हरवणे, हे सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. नंतर आपले पीटी मास्तर असतील, सगळ्यांच्या चरणावर मी धन्यवाद करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विढाला विढाला. आता या ठिकाणी सगळ्यांच्या आमच्या परिचय तुम्हाला झालेला आहे आणि तुम्हाला त्याचा परिचय आहे, कारण 7 दिवस तुम्हाला त्यांचा परिचय भेटणार आहे. पण 7 दिवस या ठिकाणी या स्टेजवरचा आवाज, या मंचावरचा आवाज, या नारदाच्या गाडीवरचा आवाज संपूर्ण गावामध्ये असेल, संपूर्ण तुमच्या कानापर्यंत पोहोचण्याचं काम जे करत असेल ते आदरणीय गायके पाटलांची साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. नंतर या ठिकाणी हे प्रसारण करणारे आपले सोशल मीडियाचे या ठिकाणी महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात करतो. विढाला आणि अतिशय सुंदर भव्य दिव्य स्वरूपात हा कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही केलेलं आहे. या ठिकाणी गंधर्वासारखे गायणारे आहेत, गंधर्वासारखे वाजवणारे आहेत आणि परिस्थितीसारखे श्रोते आहेत. फक्त कीर्तनकार काय पोतराज नाही, कीर्तनकार सुद्धा पोतराज नाही. थोडं देखील गुरुवारांच्या आशीर्वादाने पुण्याने जे मला भगवान संगमेश्वर बुद्धी देतील ते या ठिकाणी 1 तास 1.5 तासामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात. विढाला म्हणून आज या ठिकाणी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबारायांचा आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या ठिकाणी
जे आपण कार्य करतो त्या कार्यासाठी आपल्याला गरज असते ती म्हणजे नामाची. नामाशिवाय कोणतंही कार्य हे सिद्धीला जात नाही. आणि मग जर आपल्याला हा सप्ताहाचं जे पुण्य आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला काय गरज आहे? नामाची गरज आहे. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्याला सांगतात की नामासारखं दुसरं साधन नाही. नाम परत साधन नाही, म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की नामासारखं दुसरं साधन नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मातील. एका जन्माचं नव्हे तर अनेक जन्माचं पाप या ठिकाणी नष्ट करण्याचं काम जे आहे ते कशात आहे? नामात आहे. आणि जे नाव आपण या ठिकाणी आरंभाला घेतो त्याने आपलं फलप्राप्ती निश्चित आहे. पण या ठिकाणी जे आपलं अनंत जन्माचं पाप आहे ते नाहीच करण्याचं काम फक्त कशात आहे? नामात आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून आपल्याला सांगतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. का हो तुकोबराय, हे जे नाम आहे हे कुठे घ्यावं लागतं? काय करावं लागतं? काळ वेळे नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष काही उद्धारती. या नामाला काळ लागतो का? वेळ लागते का? नाही. याला कुठं जावं लागतं का? न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. हे नाम असं आहे, वनात सुद्धा जायची गरज नाही. हे एका ठिकाणी बसून जरी घेतलं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. हे ठाईचं बैसोनी म्हणजे एका जागेवर बसून सुद्धा आपण नाम घेतलं तरी त्याची आपल्याला फलप्राप्ती होते आणि अनंत जन्माचं पाप या ठिकाणी नष्ट होते. हे जगद्गुरु तुकोबराय या आपला अभंग सांगतात. पण का हो जगद्गुरु तुकोबराय, काय आपण नामचिंतन करायचं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. जगद्गुरु तुकोबराय सांगितलं काय? बरं 4-5 ग्रंथ वाचा, 6 आपल्या एखादा पेपर वाचा, काय करा? फक्त काय सांगितलं? एक मंत्र सांगितलं. कोणता? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. या बिन अनेक असता पै साधन आणि वाहत तसे आन विठोबराची. जसं तुकोबराय म्हणतात की या ठिकाणी मी तुम्हाला विठोबाची शपथ घेऊन सांगतो, वाहत असे आन विठोबाची. तुकोबराय म्हणतात मी शपथ घेऊन सांगतो का या विठोबरायचं जे नाम आहे याने तुमचं अनंत जन्माचा पाप नलगती सायास जावे वनांतरा ठाईच बैसोनी करा एक चित्त. आणि असणारं हे जे नाम आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि हे नाम तुम्ही एका जागेवर बसून घेतल्यानंतर तुमचं अनेक जन्माचं पाप हे महाराज काय सांगतात? शपथ घेऊन सांगतात. म्हणजेच नामामध्ये काय आहे? ताकद आहे. कारण नामे ताळिले पाषाण. नामाने काय करणार आहे? पाषाण आहे. रावणाची लंका कशामुळे जळली? कशामुळे जळली? नामामुळे. जर नावाने दगड तडले नसते हे पलीकडे गेले असते का? नाही. म्हणजे रावणाची लंका सुद्धा जायला कारण काय आहे? नाम आहे. असं भवसिंधू तारक नाम असणार आपल्या सगळ्यांना तारल्याशिवाय का राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्ही कोठेही जाऊ नका, याच्यासारखं दुसरं साधन नाही. नलगती सायास जावे वनांतरा ठाईच बैसोनी करा पण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र सर्व काळ जपा. शपथ घेऊन तुकोबराय सांगतात की तुम्ही या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करा आणि तुमचं अनंत जन्माचं पाप या ठिकाणी जळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या सेवेकरता हा अभंग आपण निवडलेला आहे. विठाला विठाला. अत्यंत गोड या ठिकाणी तुम्ही या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. आणि नंतर मग आज या ठिकाणी कीर्तनाची पहिल्या दिवशी सेवा नामपर असेल. नंतर या ठिकाणी 7 दिवस तुम्हाला या ठिकाणी महाराज मंडळ येणार. अनेक प्रकारचं ज्ञान या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी उपदेश तुम्हाला या ठिकाणी करणार आहे. आणि नंतर या ठिकाणी काल्याचा प्रसाद तुम्हाला भेटणार आहे. भरपूर तुम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आणि नियोजन केल्यानंतर या ठिकाणी हा सप्ताहाचा खर्च असेल, या सप्ताहाच्या पंक्ती असेल, या ठिकाणी साऊंड असेल, कीर्तन असेल, अनेक प्रकारचा या ठिकाणी खर्च येतो. तो खर्च कशाने भागतो? पैसा लागतो. एवढा खर्च करण्यासाठी पैसा लागतो. आणि एवढा खर्च एवढा
भव्य स्वरूपात असणारा मंडप असेल, सगळं साऊंड सिस्टीम असेल, अन्नदान असेल, या ठिकाणी पैसा लागतो आणि हा पैसा तुम्ही सुद्धा उदार अंतकरणाने या ठिकाणी देता, हेच महत्वाचं आहे. विठाला विठाला विठाला. आता महाराज काही ठिकाणी जर पाहिलं तर अनेक भव्य दिव्य स्वरूपात मोठे सप्ते होतात आणि काही ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः सप्ताह सुद्धा बंद पडले, विना वाजवायला सुद्धा माणसं सुद्धा या ठिकाणी काही ठिकाणी राहिलेली नाही. मग आपला वारकरी संप्रदायाचं काम या ठिकाणी तुम्ही जपण्याचं काम करता. आपण सर्वजण या ठिकाणी या वारकरी संप्रदाय जपण्याचं काम करता. वारकरीष्ठ मंडळी आहे म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी वर्गणी जमा करून असेल, आर्थिक स्वरूपात असेल, एखादी धार्मिक स्वरूपात, अनेक स्वरूपात या ठिकाणी सहकार्य असेल, सेवावृत्ती भावाने असेल, अनेक प्रकारच्या सहकार्याने तुम्ही या ठिकाणी हे करता. मग हे भरपूर मोठं कार्य आहे. यासाठी खरंच तुमचे आभार मानले पाहिजे. कारण महाराज आज जर बघितलं कोणालाही 5 मिनिटाचा वेळ नाही, जर एखाद्याला म्हणलं चालता बैसभर तुला मी 2 मिनिटं शब्द बोलतात तुम्ही सांगू अर्धा तास म्हणून द्या, कीर्तनात 2 तास लोक बसते, याच्यात खूप आभार आहे त्यांची. कारण लोकांना वेळच राहिला नाही, एवढे कामं झालेत, काम करून एवढे हातपाय गळून गेले, पण सुद्धा लोकांना वेळ नाही. पण तरी देखील एवढ्या अथक परिश्रमाने काम करून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा. खरंच तुमचे या ठिकाणी आभार मानले पाहिजे. आणि सप्ताहानंतर आता वर्गणी असेल, हे असेल, भरपूर या ठिकाणी धार्मिक काम जर असेल तुम्ही या ठिकाणी सहकार्य करीत जा. आपल्याकडे सप्ताह असेल, सप्ताह सोडून सुद्धा या ठिकाणी मंदिराचं काम असेल, सहकार्य करीत जा. कारण आपला थोडासाही हातभार या ठिकाणी एखाद्या कार्य पूर्ववतनाकडे नेऊ शकतं. कारण जर एखाद्या मंदिराचं काम असेल, जर अपूर्व असेल तर आपण थोडीफार रक्कम देऊन थोडेफार पैसे करून ते मंदिराचं काम पूर्ववतनाकडे नेण्याचं काम. आपण जे काम करतो त्यातला थोडा का होईना भाग आपण एका ठिकाणी देवाला धार्मिक कामाच्या ठिकाणी लावला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला त्याची फलप्राप्ती या ठिकाणी संसारामध्ये असेल आपल्याला भेटत नाही. असं या ठिकाणी उदाहरण सांगतो. एक चिंगूस माणूस होता आणि गावात या ठिकाणी सप्ताहाचं काम चालू झालं. सप्ताहाचं काम चालू झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांना ज्याचे त्याचे काम वाटून झाली, वर्गणी मारायला या ठिकाणी सुरुवात झाली. आता सप्ताह करायचं म्हणतो आधी काय लागतं, पैसा लागतो आणि पैशाशिवाय काही होत नाही. मग सप्ताह करण्याकरता पैसा लागतो आणि गावामध्ये या ठिकाणी वर्गणी मागायला चालू झाली. मग या ठिकाणी सगळ्यांनी आपले नावं जाहीर केले. कोणी 500 रुपये, कोणी 1000, कोणी 1000, 2000, अनेक या ठिकाणी नावं जाहीर केले. मग आता या ठिकाणी अनेक जाहीर नावं लोकांनी केले. पण गावात एक असा माणूस होता की त्याने कधीही सप्ताहासाठी रुपयाचा खर्च कधी केला नाही. कधी गावात बसला तर कोणाला रुपयाचा चहा पाजला नाही, कधीही कोणाला रुपयाला दिला, एवढा कंजूस तो माणूस होता. आणि मग गावामध्ये अनेक प्रकारच्या लोकांनी नावं दिली, अनेक प्रकारच्या लोकांनी जे ते असं जोतोपरीने आपल्या सहकार्य केलं. कोणी पंक्ती दिल्या, कोणी पैसे दिले, कोणी आपले पैसे नसेल तर कोणी आपली तिथे जाऊन सेवा केली. झाडण्याची सेवा असेल, कीर्तनानंतर या ठिकाणी वाढण्याची सेवा असेल, अनेक प्रकारच्या सेवा केल्या. पण ते चिंगूस माणूस काय या ठिकाणी सप्ताहाकडे काय डोकून पाहिना. पण 2-4 तरुण मंडळी होते आणि 2-4 तरुण मंडळी शिकलं. त्यांनी ठरवलं असं की आपण याला काय केलं पाहिजे, धडा शिकवला पाहिजे. कारण गावातला सप्ताह जर असला तर गावातल्या सगळ्या लोक उत्साहाने या ठिकाणी कार्यक्रम करता येतात, कार्यक्रम भरपूर उत्साहात पार पाडतात. पण काही लोकांना ते काय करत असते, खपत नसतं. मग असणारं चिंगूस माणसाला त्या तरुण मंडळीने धडा शिकवण्याचं ठरवलं. मग त्यांनी काय केलं, म्हणजे आता ह्यो काय आपल्याला रुपया
देणार नाही. मग आपण काहीतरी काम केलं पाहिजे, त्याच्याकडून पैसे काढले पाहिजे. मग आपण का पैसे या ठिकाणी काढले पाहिजे. मग त्यांनी असा प्लॅन केला, आपण याच्या घरी जाऊन काहीतरी काय करू, आपण घेऊन येऊ. मग आता हे त्याच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांनी सगळं बघितलं. आता चिंबूस माणूस घरी काही बाहेर ठेवीन का नाही याला, कधी रुपये देत नाही काही नाही, मग बाहेर काही इकडे ठेवीन का. मग त्यांनी बाहेर कधीच काही नाही ठेवलं. पण त्याच्या दारात एक नारळाचं झाड होतं. मग आता हे म्हणले, पोरं म्हणले, अरे याच्याकडे न्यायसारखं काहीच नाही, ह्यो काय आपल्याला रुपये देत नाही, पण आपण 2-4 नारळ नेऊन मार झाला द्याल तर नारळ होते पाकिटात. मग असं त्यांनी ठरवलं. मग त्यांनी काय केलं, नारळ पाडायला ते झाडापाशी गेले. पण याने इकडून पाहिलं, याने काय केलं, दगडी उचलले आणि त्यांना हाणले. मग त्याला दगड हाणल्यानंतर पोरं कशाला थांबते, पोरं निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी परत श्रेष्ठ मंडळी जे असेल, ज्येष्ठ मंडळी असेल, त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. मग त्यांनी असं सांगितलं की असं करा, तुम्ही त्याचे नारळ नका करू, पण त्याचे नारळ नका आणू, पण त्याच्याकडे जा, प्रेमाने बोला आणि त्याला सांगा, तू आम्हाला 2-4 नारळ काय कर, आणून दे. मग त्याला असं सांगितलं, सगळ्या ज्येष्ठ मंडळीने सांगितलं सल्ला. मग तरुण मंडळी गेले. तरुण मंडळी गेल्यानंतर त्याला सांगितलं, बा असं असं मामा आपल्या गावात सप्ताह बसला, तुम्ही येत नाही, रुपये देत नाही, काय नाही, पण मला चहा पाहिजेत नाही, असं जर म्हणले असते तीन दिला असतं का नारळ. मग हे प्रेमाने गेले, मामा आपल्या गावात सप्ताह बसलाय, गुलाबजामुच्या पंक्ती आहेत रोज, जेवायला या, पण आम्हाला काय करा, 2-3 नारळ आम्हाला द्या. पण तो देईन का नारळ. तुम्हाला नाही, एक नारळ केवढा झालंय आज, 35 रुपयाला एक नारळ आहे, 30 रुपयाला एक नारळ, तुम्हाला फुकट देऊ का मी. जर कोकणात गेलं तर काय, कोकणात कसे नारळ फुकट आहे. मग ट्रकी उठ आल्यात म्हणे कोकणात. मग ते म्हणे, असं करा मामा, तुम्ही काय करा, कोकणात जा, आम्हाला काय करा, नारळ आणून द्या. आता पोरं त्याच्यापेक्षा हुशार होते. मग म्हणे, मामा तुम्ही असं करा, तुमच्या झाडाचे देऊ नका, 35 रुपयाला एक नारळ आहे, विकले ते झाडाचे 10-5 हजार रुपये तुमचे होते. मग असं करा, तुम्ही कोकणात जा, आम्हाला 4-5 नारळ काय करा, आणून द्या. मग ठरलं बरं, आता मी कोकणात जातो यायला, आता हे काय मला सोडणार नाही. म्हणते म्हणे, आज मी घरी आहे, कुठे तरी मी हे सारं नारळ घेऊन जाते, मार झाला, नारळाची वाटी देऊन म्हणणेच ते. मग त्याने काय केलं, म्हणजे आता मी कोकणात जातो यायला, काय करतो, 2-4 नारळ घेतो, यांच्या पुढे आणून मांडतो. मग तो निघाला कुठं, कोकणाला. मग आता पहा, जर घरातले नारळ दिले असते किती फायदा झाला असता. 2-4 नारळ दिले असते, लोकांनी नाव घेतलं असतं, दिले महाराजसोबत नारळ गेले असते, एखाद्या देवाला फोडण्यात काम आलं असतं. पण नारळ दिले नाही. पण हे कुठं गेला, चिंबूस होता ना, ह्याला वाटलं कोकणात नारळ फुकट आहे. मग हे गेला कुठं, कोकणात. मग कोकणात गेला, भरपूर नारळ झाडे बोले, वा 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 म्हणे, भरपूर नारळ आहे, मग 2-4 तोडू म्हणे. मग झाडावर चढला, नारळाच्या झाडावर गेला, एक नारळ तोडलं, नारळ सटकलं खाली, पण हेच लटकलं त्याला. मग आता हे त्याला लटकलं. मग आता ह्यो त्याला लटकला. मग केव्हा हे नारळाचा पस्तावा झाला, म्हणे 2-4 घरची दिली असते तर बरं झालं असतं. पण आता ह्यो वरचं गेला खाली, आता याय ना. मग आता कोकणामध्ये ते समुद्राच्या कडाला, तुम्ही आता कोकणात समुद्राच्या कडालाच आहे. मग आता समुद्राच्या कडाला ती उंटावर हिंडतात बघा, ते काय 20-50 रुपये घेते. मग त्याने हे सगळं बघितलं, बा ह्यो झाडावर चढलाय, नारळ खाली आलं, पण हे तोडलं टाकलंय. मग ह्यो गेला तिथं उंटावाला तर नारळापाशी. मग नारळापाशी गेल्यानंतर म्हणलं, का हो पाटील काय झालं. म्हणजे नारळ खायचं तर मी वरला टाकलो. मग ती म्हणे, आता काय करता. ती म्हणे, आता मला तुम्ही खाली घ्या म्हणे. आता उंट वर असतो. मग ते म्हणे, मी वरून उडी मारतो उंटावर, मला झेला आणि खाली उतरा म्हणे. मग ते म्हणे, आता उंटावाला फुकट उतरून घ्यायला. तेव्हा मला 500 लागते. आता योग्याला कुठं होता, कोकणात. मग ते म्हणला 500 रुपये लागते, मग तुम्हाला खाली घ्यायचा. तेव्हा लायला होईल 35 रुपयाचे नारळ 500 गेला आता. मग आता तेवढा टाकला, तेव्हा काय अडचण नाही, जेवढी 500 मी जगलो बरं आहे म्हणे, 35 रुपयाचे नारळ जवळी म्हणे, 500 जवळी म्हणे, पण मी जगलो पाहिजे म्हणे, मग घरचं नारळ मला ऐकायचेत म्हणे. मग त्या नारळासाठी तो 500 रुपयाला वरला टाकला. पण नारळ दिले असते, मग झालं असतं सगळं एवढं 2-4 नारळासाठी काय. मग आपण या ठिकाणी इतकं चिकटपणा करतो, कोणाला काही देत नाही. मग आता नारळ झालं केवढ्याला, 500ला. तेव्हा म्हणलं, आता 500 दिले तर तुम्हाला मी खाली घेतो. मग आता खाली घ्यायचा विचार त्यांचा झाला, तर उंटावर त्याची उंचीच पुरणार. जी उंटाची उंची होती का, त्याची जी उंची होती त्याच्यामध्ये थोडा गॅप राहिला. मग आता खालचा म्हणला, असं करा, एवढं तेव्हा आपल्याला 500 भेटणार आहे. ह्यो त्याच्या उंटावर बसला आणि त्याला धरायला गेला. आणि ह्यो त्याला धरायला गेला, उंट घरी मोका राहिला सांगा, उंट निघून गेला. आणि हे दोघं एकमेकाला लटकले. आता हे दोघं एकमेकाला लटकले. पण आता वरचा म्हणतो 500 देतो तुला, पण मला काय कर, खाली उतर आणि त्या उंटाला बोल मला खाली घे. खालचा म्हणतो, अरे माहिती पण 1000 घे, पण वरचा अटकाय सोडू नको. म्हणजे 500 नारळ कुठे गेला आता, 1000 आला. मग तुम्ही विचार करा, जर 2 नारळांनी घरातले दिले असेल काय झालं असतं का.
विषय संपला असता. पण आपण असं करत नाही. मग आता हे जर आपण असं संसारामध्ये जर बघायला गेलं, आपण धार्मिक कार्यामध्ये एखाद्या सप्ताह असेल, कोणताही कार्य असो, या ठिकाणी हातभार जर 5,000-500 रुपये काय वर्णी असेल, कोणतीही सेवा जर आपण केली नसेल, निश्चितप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्याकडून घेतल्याशिवाय राहत नाही. भगवंताने आपला तो देह कसा दिलेला आहे, उसना देह हा पाताचा आणि उसना देह उसना आणलेला आहे. आणि आपण त्याच्याकडून काय करतो, आपण त्याच्याच कार्याला या ठिकाणी देत नाही. मग असं असणार या ठिकाणी तुकोबाला सांगतात, तुम्ही अशा कुटात भानगडीत पडू नका. तुम्हाला जर काही होत नसेल तर काय करा, फक्त अभंगाचं पहिलं चरण नामाचं कीर्तन की धार्मिक कार्य जर असेल, काहीतरी कार्य असेल, तुम्ही या ठिकाणी सहकार्य करीत जा. आणि अजून सुद्धा कोणी पैसे वगैरे काही राहील बाकी असेल तर जमा करून टाका. देव कुठून काय काढील भरोसा सुद्धा नाही. आज आहे तर कुठे आहे, हातातला घास सुद्धा महाराज काही तोडत सुद्धा जाऊन देत नाही. किती पैसा सुद्धा कामाला येणार नाही तुम्हाला. पण नाम गेले सत्ता नाही हात भरोसा नाही. मग आपल्याला जर या भवसिंधूतून या सागरातून जर आपल्याला तरायचं असेल, जर आपल्याला एखादी फलप्राप्ती करायची असेल, जर पुण्याचं संचयन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, नामसंकीर्तन साधन पैसोपेच्या तुकोबाराने आपल्याला पक्क साधन नाम सांगितलेलं आहे. आणि जळतील पापे जन्मांतरीचे एका नव्हे अनेक जन्माचं पाप जाळण्याचं काम या ठिकाणी करतं. जसं एखादं गवताचं म्हणा, एखादा सरमडीचा ढिगाला असेल तर त्याला जाळण्यासाठी किती अग्नी लागतो, एक काडी पुरेशी. एक काडी लावली तर काय होते, अख्खी सरमडाचं काय होतं, अख्खी गंजी जळून जाते. तसं तृण अग्नी मिळे समोर
केले जपता हरी. म्हणून एवढ्या नामाचं महत्व आहे, एवढं नामाचं महत्व आहे. नामाच्या जीवावरती अनेक साधू संतांनी या ठिकाणी देवाला प्राप्त केले. अनेक म्हणण्यापेक्षा सर्व साधू संतांनी नामावर या ठिकाणी नामाच्या जोरावरती भगवंताला प्राप्त केलेलं आहे. योगी म्हणून ज्याला ध्यानी तोम्या देखील साधने. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की योगेला सुद्धा दुर्लभ असणारा देव म्हणजे तपश्चर्या करून करून पार त्यांचं हे झालं तरी सुद्धा त्यांना देव त्यांच्या स्वप्नात सुद्धा गेला नाही. आणि तोम्या देखील साधने कशावर? नामाच्या जोरावर. मग अनेक तुकोबराय असतील, नामदेव महाराज असतील, सगळे जे संत होऊन गेले त्यांनी फक्त नामाच्या जीवावर या ठिकाणी भगवंताला प्राप्त केले. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सोपं साधन सांगतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अनेक जन्माचा पाप या ठिकाणी जाणार आहे. मग का हो तुकोबराय या ठिकाणी आपल्याला कुठं जावं लागणार आहे का? हे चालुंगाच्या दुसऱ्या चरणात नलगती सायस देई मज प्रेम सर्व काळ हे असणारं गोड नाम आहे. हे घेण्यासाठी कुठं जायची गरज नाही. नलगटी सायास जावे म्हणंतरा आणि सुखे येतो घरा नारायण. या ठिकाणी आपण भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंत सुद्धा आपल्या काय करतो? भेटीला येतो. आणि या नामाच्या जोरावर एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताने 36 वर्ष कावडीला काय केलं? पाणी वाहिलं. कशाच्या जोरावर? नामाच्या जोरावर. अनेक जणांचे कामे केली. अर्जुनासाठी काय झाला? सुभद्रा झाला. कारण असं महाभारतामध्ये असं आलेलं वर्णन आलं आहे की अर्जुनाचा रोम रोम म्हणजे केस केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होता. म्हणजे एवढं भजन तो अर्जुन करीत होता. अर्जुनासाठी सुभद्रा झाला. अनेक साधू संतांसाठी त्याने रूप धरले. द्रौपदीसाठी काय केलं? वस्त्र हरणाच्या वेळी साडीचे ठिकाणी करून द्रौपदीचं वस्त्र हरण सुद्धा भगवंताने हे केलं. कशाचे? व कोठे गुंतलासी द्वारकेच्या लाया वेळ कासा खया लावेला. भगवंताचा धावा केला आणि भगवंत त्यांच्या भेटीला आला. कारण भगवंत हा काय आहे? आपल्या मागं पुढे आहे, मागे पुढे उभा आहे, सांभाळतो. आणि आली आघात निवाराया. मग भगवंत आपल्या मागं आहे. मग आपण भगवंताचं नामचिंतन का केलं नाही पाहिजे? जर आपण एखाद्याला आवाज दिला तो आपल्याकडे येईल, जर नाही दिला तर आवाज तो येईल का आपल्याकडं? मग भगवंताचं नामचिंतन करायला तुकोबराय सांगतात. आणि त्यासारखं दुसरं साधन नाही, कुठं जायची सुद्धा गरज नाही. तुकाराम महाराज सांगतात ठाईचं बैसून करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसून करा, तुम्हाला कुठं जायची सुद्धा गरज नाही. का त्यांनी सांगितलं? तुकोबरायांनी सांगितलं का तुम्ही बसा एक एसी रूम मध्ये बसा आणि भगवंताचं नाम घ्या, किंवा गाडीत बसा नाम घ्या? ठाईचं बैसुनी करा, जिथं असेल तिथं बसा आणि भगवंताचं नामचिंतन करा. भगवंताचं नामचिंतन जर तुम्ही केलं नक्कीच तुम्हाला काय आहे? पुण्याची प्राप्ती आहे. म्हणून हा सोहळा तुम्ही या
संगमेश्वर महादेवाच्या या ठिकाणी या महाशिवरात्रीच्या निमित्त तुम्ही या ठिकाणी सोहळा करत आहात. नक्कीच तुम्हाला पुण्याची प्राप्ती होणार आहे आणि त्या पुण्याच्या प्राप्तीसाठी फलरूप म्हणजे आज या ठिकाणी नामोपर अभंग या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो. विढाला विढाला उपरणाला सुद्धा वाटलं का टाइम झाला असो. म्हणून आज तुम्ही भरपूर या ठिकाणी अनेक सहकार्यातून अनेक जणांच्या सहकार्यातून हा तुम्ही उत्सव साजरा करता. महाराज एखादं कोणतं तरी कार्य करायचं ठरलं तर त्याला भरपूर आयडिया असतात. कुणाचं काय मत, कोणाचं काय कर आणि चांगल्या कामाला लोक नाव ठेवतात. एखाद्याने जर आपल्याला चांगलं कधी कोणाला देखवत नाही. जर आपल्या एखाद्या धर्म हिंदू धर्मामध्ये आपल्या एखाद्या चांगलं काम कोण करत असेल तर कोणाला काही देखत नाही. आपली तीच एक खूबी आली, कारण आपल्याला या ठिकाणी जे लोकांचं चांगलं झालं आहे ते आपल्याला कधी काय होत नाही, देखवत नाही. एखादा धार्मिक कार्यक्रम असला कोणाला काही देखत नाही. समजा धार्मिक सोडून द्यावं, एखादी जरी शेजारी बोर जरी मारला तरी आपलं वाटतं रातभर झोप येत नाही. कसं काय पाणी लागलं, किती लागलं आणि कुठून पाणी आणलं असं आपण कुठं मारा म्हणजे त्याचं पाणी जाईल म्हणजे विचार सुद्धा आपल्या मनात असते, आपल्याला कधी वाटत नाही. एकदा काय झालं, समुद्र, आता समुद्राचं पाणी कसं आहे, खारं आहे. मग असणारा जो मनुष्य समुद्राकडे गेला आणि समुद्राला म्हणला का तू एवढा मोठा समुद्र आहे म्हणतो की एवढं पाणी आहे, मग खारं असतं ते किती वाईट झालं असतं. आता हे कोणाला म्हणला, समुद्राला म्हणला. मग समुद्राला राग आला. समुद्र म्हणला बघू आता काही माणसं असतात शांततेत कार्यक्रम करते. मग त्याने काय केला, संयम धरला म्हणजे बघू म्हणायच्याकडे. परत तोच माणूस काय केला, एका कोयल म्हणजे काय कोकिळा माहिती सगळ्याला कोकिळा. आता कोकिळा किती जर वाढायला किती भारी गाठी, तुम्ही ऐकलं कधी गाणं कुहू कुहू किती भारी, त्याचा आवाज सुंदर आहे. मग माणूस काय म्हणला, अरे तू किती भारी गाते म्हणे, तुला किती आवाज आहे म्हणे, तुझा आवाज कानाला असा लागला गोड वाटतं म्हणे, पण तुझं काळी नसते ते किती भारी झालं असतं. म्हणजे कोण म्हणला, माणूस त्या कुकळ्याला म्हणला. आता कुकळ्यावर सुद्धा राहिलं नाही. मग तो माणूस आला गुलाबाकडे. आता गुलाबाकडे आला आणि गुलाबाला म्हणला तू काय म्हणतो फुले म्हणे, कोणाच्या देवाच्या पायावर जातं, नाही तर महाराजाच्या हारात जातं, अनेक ठिकाणी गुलाबाचं फुल वापरलं जातं. मग तुझं किती मोठं काम आहे, जर तुला काटे नसते तर काय झालं असतं. असं तो म्हणला माणूस म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं सहन होत नाही. आणि जरी काही असलं तरी आपल्याला एखाद्याला चांगला गुण असला आपल्याला तो कधी काय होत नाही, दिसत नाही. मग समुद्रात किती पाणी पण कामाला येतं का, कामाला काय ना काय येतं, पण तो काय म्हणला चांगलं गोड जर खारं जर नसतं ते किती कामाला आलं असतं. त्या कोकिळाला म्हणला तर जर तू जर काही नसते ते किती कामाला आहे, तुझा स्वर किती भारी आहे, तुझं गाणं किती भारी आहे. आता कोकिळ गाती का, ती पक्ष्यांच्या भाषेत जी गाती त्याला पण समजायला पक्षीची भाषा लागते. मग असणारी जी कोकिळ आहे तिला म्हणा किती काळी, म्हणजे आपल्याला दुसऱ्याचे भक्त काय दिसतात, वाईट गुण दिसतात. मग ते ती घालणी मग विचार केला, आता आपल्याला सगळ्यांना म्हणे असे नावं ठेवले म्हणे, मग आपण काय करू, याला पण काहीतरी करू म्हणे, याला पण धरावला शिकवला पाहिजे. मग त्यांनी ती घडी मिळून आला आणि त्या मनुष्याला म्हणले जर तुझ्यात एवढा जर गुण नसता तर तू आमची कमी नाही पुरायला, एवढा तुझ्यात गुण नसला तर किती भारी झाला असतं. मग माणसात काय आहे, खूप खूप म्हणजे असा भरलेला काय अहंकार आहे. मी म्हणजे चांगला मनुष्य, मी म्हणजे गावचा सरपंच, मी म्हणजे गावचा तहसीलदार, मी म्हणजे आमदार, हा अहंकार सोडून द्या. जसं पायातून काटा काढल्यानंतर चालायला मजा येते, जर काटा असं पायाला चलवत का, तसं मनातून जर काटा रूपी अहंकार जर मनातून काढून टाकला तर माणूस जीवन जगायला सुद्धा चांगली मजा येते. म्हणून आपण अहंकार मनातला काढून टाकला पाहिजे. जर अहंकार मनातला काढत असेल तर अहंकार जात नाही. पण अहंकाराला जाण्याचं कारण जर तुम्हाला पाहिजे असेल तर जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्याच चरण सांगितले, नामाशिवाय दुसरं काहीच होऊ शकत नाही. जळतीला पापी जन्मांतर ते पाप अहंकार ज्या माणसाच्या ज्या विनाशकाली जी बुद्धी आहे या सगळं घालवण्याचं काम हे करणार असं पवित्र नाम आहे. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी नामचिंतन आपण या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारे आपल्याला सांगतात, ठाईचे बैसुनी करायचं चित्त आवडी अनंत आळवावा. पण मंत्र जर आपल्याला जपायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारे अभंगाच्या
घ्यायचं बैसोनी करायचं चित्त आवडी अनंत आला बाबा. आणि जो मंत्र आपल्याला जपायचा आहे तो तुकोबराने सांगितलेला आहे. रामकृष्ण हरी आणि विठ्ठल केशवा. राम नावामध्ये जेवढी ताकद आहे, कृष्ण भगवंताच्या नावामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी ताकद कशात नाही. दगड करण्याचं एकच काम, ते फक्त काय? नाम. नामामुळे दगड तळी. भक्त प्रल्हाद भक्त देवाचं नामचिंतन करीत होता. स्तंभ फोडून भगवान परमात्म्याचे नरसिंह रूप घेऊन या ठिकाणी भगवान प्रल्हादाचं रक्षण केलं. आणि या ठिकाणी अनेक साधू संतांचे भगवंतांनी कामं केले. ते फक्त कशावर? नामाच्या जोरावर. मग भगवान आपलं काम का करणार नाही? कारण आपल्याला हा देवच भगवंताने दिलेला आहे. हा देह कोण दिलाय? देवे दिला देह. भजना गोमाता आणि त्याला झाला पाठा बाधिकेचा. त्याच्या भजनासाठी आपल्याला हा देह दिलेला आहे. जर आपणच त्याचं भजन करीत नसेल त्याचा काही उपयोग नाही. या देहाचा काही उपयोग नाही. क्षणभंगुर असणारा हा देह एक दिवस जाणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी भजन केलं पाहिजे. पण आता आम्ही मग सांगितलं भजन करा, पण कुणी करत नाही. जवळ सप्ताह आहे तवळ सप्ताह झाला का संपलं काम. मग बाकी भजनी मंडळ असेल, गावातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ आहे त्यांनीच खरा परमार्थ टिकवलेला आहे. पण आपण सुद्धा या ठिकाणी भजनाला गेलं पाहिजे. या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असला, सप्ताह असेल ते गेलं पाहिजे. आणि इतर वेळेस सुद्धा मंदिरात जाऊन आपण या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे. भजनी मंडळाला गावातलं सहकार्य केलं पाहिजे. आणि हे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ यांना सहकार्य आपण केलं पाहिजे. मग असणारं गोड पवित्र नाव आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे. आता सगळे त्या ठिकाणी नाव घेतात, पण कवर जोपर्यंत सप्ताह तोपर्यंत घडल्यानंतर कुणी घेत सुद्धा नाही. आता मग सप्ताह मस्त गोष्टी वाटतात. कुणी माळा घालतं, कुणी काय बरेच आता सप्ताहामध्ये होतं. सप्त्यात घातली का हप्त्यात काढून टाकी. मग असा उपयोग नाही. सप्त्यात घातलं हप्त्यात काढून जमत नाही. मग आपण नामचिंतन या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण भगवंताचं 2 मिनिटं या ठिकाणी नामचिंतन करणार आहोत. तर सर्वांनी एकदा प्रेमाने आपले हातावरती करा. जे देवाने हात दिले ना ते एकदा दोन्ही हातावर करा. सगळे अलीकड पलीकड बसलेले मंडपाच्या बाहेरचे सगळे तरुण मंडळी असतील, सगळ्यांनी या ठिकाणी हातावरती करायचे. राहून द्या असेल मेरूच्या आधी. या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी आपण करायचं आहे. आणि सर्वांनी प्रेमाने तोंडाने भगवंताचं भजन आणि हाताने टाळी वाजवून या ठिकाणी भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबा हे मला सुद्धा इकडे लागत नाही. तोपर्यंत सगळ्यांचे हात खाली जाऊन द्या. असो भव्य दिव्य कार्यक्रम करणं हे सोपं नाही. आणि या ठिकाणी कार्यक्रमात सुद्धा हात वर न करणं सुद्धा अवघड. मला लाज वाटते. आपण जर एखाद्या म्हटलं हात वर करा, हातकडे सुद्धा काही केला लाज वाटते. काही घेतली बसल्या बसल्या असं कोंबड्या आणल्यावर. पण तुम्ही या ठिकाणी भरपूर हात आपले कोणी उंच करून या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलंय. आणि निश्चित तुम्हाला या सप्ताहाचं या नामचिंतनाचं फळ भेटल्याशिवाय तुम्हाला भगवंत राहणार नाही. आणि हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्त्याला भरपूर वर्ष झाली. 46 वर्ष या ठिकाणी झाली. 46 म्हणजे भरपूर. मला जन्म सुद्धा मी आता 21-22 वर्ष असेल, पण एवढे वर्ष झाले. म्हणजे हा अनादी कालापासून जी स्वयंभू मूर्ती आहे आणि या मूर्तीचं या ठिकाणी जे नामस्मरण आहे, जे धार्मिक या ठिकाणी कार्यक्रम होतात, हे सुद्धा अनादी कालापासून या ठिकाणी चालू आहे असं आपण गृहीत धरू. कारण ज्येष्ठ मंडळी तुम्ही बघता, आता हे बाबा आता यांचं किती वय झालं तरी सुंदर पाकवाट वाजवतात. आता जर आपण याकडे जर म्हणलं बसावर वाजायला तर काय करायला लागतं? आधी 4 महिने घाटावर प्रॅक्टिस करायला लागते. ते बोल हातात बसायला लागते, नंतर तोंडात बसायला लागते, मग पाकवावर वाजायला लागते, तर ते चाळीत बसले. मग आता तुम्ही विचार करा की बाबा म्हणजे यांनी एवढ्या त्या ज्या काळामध्ये यांनी शिक्षण घेतलं असेल त्या काळामध्ये पैसा सुद्धा जे पाहायला सुद्धा एवढा पैसा नसेल.
आणि आज या ठिकाणी संस्था शिबिर जर पाहिले तर शिबिराला अनेक फी आहेत शिकण्यासाठी. मग त्यावेळेस या ठिकाणी संतांच्या कृपा आशीर्वादाने जी ज्ञान प्राप्त झालं आहे तेच खरं ज्ञान आहे. आज किती तुम्ही ज्ञान कमवा, पण जर साधूचा संतांचा जर आशीर्वाद असेल, संतांचा आशीर्वाद नसेल तर काही उपयोग नाही. त्यासाठी संतांचा आशीर्वाद लागतो. आणि तुमच्या या ओडुले गाव असेल, अनेक लोळे गाव असेल, या ठिकाणी जवळचे आसपास गाव असतील, या ठिकाणी भरपूर साधू संतांचे आशीर्वाद या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहे. आणि असणारा हा सप्ताह तुम्ही या ठिकाणी केला, भगवानाचं नामचिंतन तुम्ही आता केलं तर निश्चित तुम्हाला या सप्ताहाचं या नामचिंतनाचं तुम्हाला फळ निश्चित भेटणार आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडण्याचं कारण ते फक्त काय आहे, नाम आहे. कारण नामपर कीर्तन केल्याशिवाय अभंग या ठिकाणी सप्ताहाचं फळप्राप्ती होत नाही. म्हणून या ठिकाणी आजचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसवणी करा एक चित्त आवडी अनंत आलावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे कसं करायचं, काय करायचं. नुसतं साधून जमत नाही. जर एखाद्याला आपण जर म्हणलं की हरभरा घेऊन पेरून नुसतं फेकून हरभरा जमन का? त्यासाठी काय करायला लागेल, शेत नांगरावं लागल, नंतर फडक्या पाडावं लागत्या, नंतर ते पेरावं लागल. तसं तुकोबारायांनी आपल्याला या भागात सगळं त्या नामाचं साधना जशी आहे ती सगळी साधना या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्हाला जर विश्वास बसत ना यावीन आणि का असता काही साधन आणि वाहत असे आण विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात, मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की नामासारखं दुसरं साधन नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी हा नामासाठी अत्यंत निवडलेला अभंग हा काय आहे, आपल्या हरिपाठातील सर्वांच्या पाठातला आहे. आपल्या हरिपाठात सगळेजण या ठिकाणी अभंग म्हणत असतो, सगळ्यांच्या कानपाठ असणारा अभंग आहे. आता जर हरिपाठ जर बघितला, हरिपाठ म्हणजे संपूर्ण जगाचं तत्वज्ञान आहे. आता जर आपण जर जसं बघितलं, समजा एखाद्या बाजारातून जर आपण खाऊ आणला तर खाऊ सोबत आपण काय आणतो, थोडेफार पेढे, थोडेफार काय आणतो लाडू, थोडेफार काहीतरी गुडीशो, म्हणजे गोड पदार्थ आपण आणतो का नाही. तसं संतांचं वाङ्मय भरपूर आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, हे अत्यंत मोठं असं वाङ्मय आहे. पण जो हरिपाठ आहे माऊलीचा तो काय आहे, चांगल्या प्रकारचा गोड असणारा एक खाऊ आहे. कारण जगाचा हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय आणि पवित्राची होय देह त्याचा. आपला संपूर्ण देह पवित्र करण्याचं काम काय आहे, कशात आहे, हरिपाठात आहे. अनेक हरिपाठ म्हणजे हरिपाठ सांगणं याच्यात अख्खं आयुष्य जरी गेलं तरी सुद्धा हरिपाठ आपण माणूस सांगू शकत नाही, एवढा मोठा असणारा हरिपाठ आहे. आणि त्या हरिपाठात आपण सर्वजण या ठिकाणी गुरुपरंपरेचे अभंग, त्याच्या आधी आपण 2 अभंग देवाच्या द्वारी आणि हा अभंग आपण घेत असतो. हा नामपर आहे. आणि नामाच्या चिंतने प्रगत पसारा आणि असलं ते करा जेथे तेथे. पसारा सुद्धा करण्याची गरज नाही, जेथे आहे तेथे करा. नामाच्या चिंतने 12 वाटा पलती विघ्ने. नामाच्या चिंतनेने अत्यंत असं पुण्य आहे आणि विघ्न सुद्धा आपल्या जवळ येत नाही. तृणाग्नीमुळे समोर झाले तसं जसं गवताचं जळून जातं तसं आपलं अनंत जन्माचं पाप या ठिकाणी जाळण्याचं काम हे नाम करतं. म्हणून आजचा या कीर्तनासाठी निवडलेला अभंग नामपर आहे. जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि तुकोबाराय शपथ घेऊन सांगतात की याच्यासारखं दुसरं काय नाही.
विठोबाची नलगती सायास गावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग आसनाचं हे साधन आहे, आपण जपलं पाहिजे. आणि जणांच्या ठिकाणी पाप जाण्याचं काम या नामाने केलेलं आहे. मग असणारा क्षणभंगुर देह जो आहे, आपण या ठिकाणी देवाच्या कामाकरता, भगवंताच्या नामाकरता, या ठिकाणी धार्मिक कामाकरता या ठिकाणी आपण खर्च केला पाहिजे. भगवंताचं नाम आपण या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि म्हणून या भगवंताच्या नामाकरता आणि हे सप्ताह फलरूप होण्याकरता या ठिकाणी आजचा नामपर कीर्तनाचा दिवस आहे. आणि अहो परम भाग्याने या नामरूपी कीर्तनरूपी सेवा जी आहे ती माझ्या वाटेला आली आहे. आणि या ठिकाणी मी तर बघितलं तसं काही मोठा कीर्तनकार नाही. आता तसं बघितलं एवढ्या मोठ्या थोर महात्म्यावर मी कीर्तन करणं हे सुद्धा पायाची वाहनं पायी बरी. मी तर आम्हाला आहे काय थोडंफार, आणि पायाची वाहनं पायी बरी. आता तुम्ही सगळ्यांनी भरपूर मोठ्या मोठ्या महाराजांचे कीर्तन ऐकलेले असतील, पण भगवंत या संगमेश्वरांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की तुम्ही जो हा सप्ताह केलेला आहे हा अखंड चंद्र सूर्य असेपर्यंत असाच भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी चाल राहावं, एवढीच प्रार्थना या संगमेश्वर महादेवाच्या चरणी करतो. आणि या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. विढाला आपण देवाकडे फक्त मागण्याचं काम करू शकतो. जे काय द्यायचं आहे ते काय देवाच्या हातात आहे. मग देव सुद्धा चांगली कोणाला बुद्धी देईल. भगवंत भरभरून तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, कारण तुम्ही या ठिकाणी भरपूर चांगल्या या ठिकाणी करणार आहेत. म्हणून या कार्यक्रमाकरता भरपूर सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. तुम्ही बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला असाल आणि तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी या सप्ताहानंतर जे महाप्रसाद होत आहे ते जे अन्नदाते असेल त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण आज तुम्ही जर बघितलं कोण कोणाला 1 रुपया सुद्धा खाऊ घालीत नाही, पण या ठिकाणी सप्ताहासाठी अनेक 1000-500 लोकांच्या ठिकाणी अन्नदान होतं. हे खरंच त्यांचे आभार या ठिकाणी मानले पाहिजे. म्हणून अन्नदात्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. नंतर ते करण्यासाठी जे आचार्य असतील त्यांनाही सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी मंडप साऊंड सिस्टीम गायिका मामा असतील त्यांनाही धन्यवाद. आणि या कार्यक्रमाकरता खरंच तुम्ही या ठिकाणी भरभरून उपस्थित राहिलात आणि 2 तास या ठिकाणी भरपूर एक चित्ताने कीर्तन ऐकलं असं मी समजून तुम्हालाही धन्यवाद देतो. एकदा तुम्ही तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण 2 तास तुम्ही या ठिकाणी या लहान मुलाच्या कीर्तनाला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी शांतरीतीने ऐकून या ठिकाणी तुम्ही जे काही 2 शब्द आहेत ते आपल्या कानावरती पडून या ठिकाणी भगवंताचं जे नामाचं महत्व आहे, जे भगवंताचं नाम घेतल्यानंतर काय होईल, आपलं अनेक जन्म या ठिकाणी तरुण जाणार आहेतच. मग आपण भगवंताचं नामचिंतन केलं आहे ना? हातवर करून केलं की नाही? आता नुसते हातवर करून काही ना टाळ्याच वाजेला, पण नसन जरी केलं तरी तर अनेक कीर्तनामध्ये या ठिकाणी आपल्या कानावर जरी श्रवण कीर्तन, आपल्या कानावर जरी या ठिकाणी श्रवण ही भक्तीच आहे, कानावर जरी नामचिंतन पडलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा फलप्राप्त या ठिकाणी होणार आहे. म्हणून असणारा हा कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने ठिकाणी भरपूर सहकार्याने हा कार्यक्रम पार पडत आहे. आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. आणि या कीर्तन रूपी सेवेकरता साथ देण्यासाठी या ठिकाणी सर्वच भजनी मंडळ असेल, या ठिकाणी धस महाराज असतील, आमचे सर्व श्रीराम भजनी मंडळ असेल, संतोष महाराज असतील, अनेक सर्व महाराज मंडळी असतील, नंतर पेटू मास्तर असतील, आदरणीय महाराजांचं नाव भोसले महाराज या ठिकाणी उपस्थित, त्यांचं नाव आदरणीय होऊन गेलं, आदरणीय भोसले महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर सर्वच आपले माऊली आहेत, सर्वच या ठिकाणी भरभरून तन मन धनाने सेवा करतात आणि या ठिकाणी या सप्ताहाचं नियोजन करतात. म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर तर जाता आता फक्त एवढं सांगतो की असंच या ठिकाणी भरपूर सहकार्य या ठिकाणी तुम्ही करत राहा. धार्मिक कामाला या ठिकाणी सहकार्य करत जा. जर आपण चांगलं कार्य केलं तर आपल्याला निश्चित चांगलं फळ भेटतं. जैसी करणी वैसी भरणी. मग आपण या ठिकाणी चांगलं कर्म या ठिकाणी करत जा, निश्चित तुम्हाला या ठिकाणी चांगलं भेटणार आहे. आणि जर या ठिकाणी जर कोणाला जर पैशाची अडचण असेल, जर कोणाला कशाची अडचण असेल तर या ठिकाणी येऊन आपण थोडीफार सेवा जरी केली तरी त्याचं आपल्याला फळ काय असतं, भेटत असतं. मग कशानं का होईना आपण या ठिकाणी येऊन सेवा करा. कोणी पैशाची असेल, कोणी या ठिकाणी झाडाची असेल, कोणी वाढण्याची असेल, कोणी नंतर अनेक प्रकारच्या सेवा असतात. मग त्या सेवा आपण या ठिकाणी येऊन करा. एवढं या ठिकाणी भगवान संगमेश्वराची प्रार्थना करतो की तुम्ही केलेलं हे जे सप्ताह नियोजन आहे अतिशय उत्कृष्ट आहे. आणि चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह अशाच भव्य दिव्य स्वरूपात वाढत राहू ही आपण संगमेश्वरांच्या चरणी प्रार्थना करू. या ठिकाणी आपण सेवेला थांबणार आहोत.